आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा सुपरफास्ट 50 बातम्यांमधून। सध्या अभ्यासापेक्षा भावनेला महत्त्व, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर खेद व्यक्त करतो। प्रभू श्रीरामाबाबत केलेल्या वक्तव्यावरून आव्हाड यांच्याकडून वादाचा पडदा। अभ्यासाला महत्त्व नाही तर भावनांना महत्त्व आहे आणि त्याच्यावरती मी एवढंच बोलीन की जर माझ्या कालच्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखवल्या गेल्या असतील तर मी त्याबद्दल खेद व्यक्त करतो। प्रभू श्रीराम मांसाहार करायचे हे मी ओघात बोललो। मी कुठलंही भाष्य अभ्यासाशिवाय करत नाही। सगळे पुरावे माझ्याकडे उपलब्ध। जितेंद्र आव्हाड यांच्याकडून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न। आव्हाड शरद पवारांसमोर बोलले याचा अर्थ ती भूमिका शरद पवारांचीच। आव्हाड यांच्या श्रीरामाबाबतच्या वक्तव्यावरून शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांचा आरोप। शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या व्यासपीठावर जितेंद्र आव्हाड जेव्हा बोलतो याचा अर्थ ती शरद पवारांची भूमिका आहे। शरद पवार त्याच्या तोंडातून ते वदवले गेले असावं असं माझं मत आहे। आव्हाडांना वडिलकीच्या नात्यानं सल्ला की त्यांनी अशी वक्तव्य करू नयेत। शरद पवार गटाचे नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांचा आव्हाडांना सल्ला की ज्या ठिकाणी श्रद्धेचा विषय असतो, ज्या ठिकाणी भावनेचा विषय असतो, त्याच्यापेक्षा महत्त्वाचं समोर निवडणुका असतात तर असे वादग्रस्त विषय काढणं शक्यतो टाळावं असं जितेंद्र आव्हाड साहेबांना वडिलकीच्या नात्यानं मी सांगणार आहे। माझा तो अधिकार आहे। जितेंद्र आव्हाड यांना अटक करा, आमदार राम कदम यांची मागणी। तर आव्हाडांच्या वक्तव्यावर ठाकरे आणि राऊत गप्प का, राम कदम यांचा सवाल। मुलींना उचलून नेण्याची भाषा करणारे आज माझ्यावर बोलत आहेत। जितेंद्र आव्हाड यांची राम कदमांवर जोरदार पलटवार। तो भावनाओं की का आदर करते हुए इस विषय पे शायद किसी का दिल दुखा होगा, बहुत जन का दिल दुखा है। लड़कियां उठाने ले जाने वाले भी आज मेरे ऊपर कूद पड़े हैं, उनका भी नाम राम ही है। महत्त्वाचे मुद्दे सोडून देवधर्मावर बोलणं सोडलं पाहिजे। रोहित पवार यांचा सोशल मीडियाच्या माध्यमातून जितेंद्र आव्हाड यांना सल्ला। अबुधाबीमध्ये जाऊन बोलणं फार सोपं। रोहित पवार अजून लहान आहेत, त्यांना मी फार महत्त्व देत नाही। जितेंद्र आव्हाड यांचा रोहित पवारांना टोला। रोहित पवार काय बोलतात त्याच्याकडे मी फार महत्त्व देत नाही आणि मला काय फार त्यांच्याविषयी बोलायचं नाही। अजून लहान आहेत, पहिली टर्म आहे त्यांची। सर, पण रोहित पवारांनी थेट तुमच्यावरती ठीक आहे ना, ते म्हणतात अशा राजकीय व्यापाऱ्यांना जनता चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही म्हणून। असं ठीक आहे ना, तर अबुधाबीमध्ये जाऊन बोलणं खूप सोपं आहे। मुंबईच्या घाटकोपरमध्ये भाजपचं जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन। आमदार राम कदम यांच्या नेतृत्वामध्ये भाजप कार्यकर्ते आव्हाडांविरोधात आक्रमक। शिर्डीमध्ये हिंदुत्ववादी संघटनेनं जितेंद्र आव्हाड यांच्या फोटोला काळं फासलं। आव्हाडांच्या वक्तव्याचा निषेध करत विश्व हिंदू परिषदेकडून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। जितेंद्र आव्हाड यांच्या प्रभू श्रीरामावरील वक्तव्यानं वाद पेटला। पुण्यामध्ये भाजपचं जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढत आंदोलन। नाशिकमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात शिंदे गट आक्रमक। आव्हाडांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत आंदोलन। आव्हाडांविरोधात जोरदार घोषणाबाजी। महाविकास आघाडीच्या 3 मोठ्या नेत्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावर अधिक बोलणं टाळलं। सुप्रिया सुळे, संजय राऊत आणि अनिल देशमुखांनी आव्हाडांच्या वक्तव्यावर चुप्पी साधली। शिर्डीमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून आव्हाडांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक। आव्हाडांच्या प्रतिमेला काळं फासणाऱ्या प्रवृत्तीचा निषेध व्यक्त केला। जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचं आम्ही समर्थन करत नाही। श्रीराम देशाचे आदर्श, त्यांच्यावर बोलताना सांभाळून बोलावं। अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया। निश्चित आपले आदर्श आहेत, पण असं वक्तव्य करणं चुकीचं आहे। प्रभू श्रीराम हे आदर्श आहे, त्यामुळं जितेंद्र आव्हाडांची भूमिका व्यक्त केली बहुजनांची आहे वगैरे वगैरे सगळं ठीक आहे, परंतु मटण खात होते आणि हे खात होते हे म्हणणं चुकीचं आहे, याचं आम्ही समर्थन करत नाही। इतर धर्मगुरूंचा अपमान केला असता तर जिवंत राहिले असते का? भाजप आमदार नितेश राणेंचा जितेंद्र आव्हाड यांच्यावर हल्लाबोल। नुपूर शर्मांच्या नावाचा उल्लेख करत नितेश राणेंचा आव्हाडांवर जोरदार निशाणा। जो अपमान प्रभू श्रीरामचा उमराच्या जितुद्दीननी केलेला आहे, अन्य कुठल्याही धर्माच्या
किंवा त्यांच्या धर्मगुरूबद्दल केला असता तर आज तो जिवंत तरी राहिला असता का? दोन जाती धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न. आव्हाड यांच्या विरोधात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना भेटून कारवाईची मागणी करणार. मंत्री मंगल प्रभात लोढा यांची प्रतिक्रिया. शरद पवार यांच्यासमोर वारंवार अशी बेताल वक्तव्ये केली जात आहेत. पवारांनी हे ठरवून चालवलेलं आहे का? आव्हाड यांच्या वक्तव्यावर महंत सुधीरदास यांचा थेट शरद पवारांनाच सवाल. जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील घराबाहेर सुरक्षा वाढवली. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त, तर शिंदे गट आणि भाजपची आव्हाड यांच्या घराबाहेर जोरदार निदर्शनं. ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची आज मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक. दुपारी 4 वाजता बैठक पार पडणार. जागा वाटपाबाबत चर्चेची शक्यता. भाजपचा मला अटक करण्याचा डाव. मी लोकसभा निवडणुकीमध्ये प्रचार करू नये यासाठी भाजपचं षडयंत्र. अरविंद केजरीवाल यांची भाजपवर जोरदार टीका. आज को चलते 2 साल हो गए, अभी ठीक लोकसभा चुनाव के पहले मुझे क्यों बुलाया जा रहा है? पहले क्यों नहीं बुलाया? तो बीजेपी का मकसद कोई पूछताछ करना थोड़ी है. इनका मकसद है पूछताछ के बहाने केजरीवाल को बुला लो और उसे गिरफ्तार कर लो ताकि मैं लोकसभा चुनाव में प्रचार न कर पाऊं. अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त ठेवलेल्या छत्रपती संभाजीनगरमधील गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात मोठा राडा. प्रेक्षक शांत होत नसल्यानं मंत्री अब्दुल सत्तार संतापले. सत्तार यांच्याकडून शिवराळ भाषेचा देखील वापर. छत्रपती संभाजीनगरमधील गौतमीच्या कार्यक्रमातील गोंधळ थांबवण्यासाठी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून आधी शिवराळ भाषेचा वापर. व्हिडिओ समोर आल्यानंतर भाषेबाबत सत्तार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त. अब्दुल सत्तार यांनी केलेल्या वक्तव्याची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली. सत्तार यांच्यासोबत मुख्यमंत्री संवाद साधतील. संजय सिरसाट यांची माहिती. सुषमा अंधारे यांच्या विरोधामध्ये मालेगाव तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. अमन परदेशी यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद. अंधारे यांनी हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्याचा आरोप. राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची आजची सुनावणी रद्द. सूत्रांची माहिती. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची तब्येत बिघडल्यामुळे सुनावणी रद्द झाल्याची माहिती. मनोज जरांगे यांच्या 6व्या टप्प्यातील दौऱ्याला सुरुवात. गोदाकाठच्या 123 गावांना मनोज जरांगे भेट देणार. जालन्यातील अंबड तालुक्यातील बहुतेक गावांचा या दौऱ्यामध्ये समावेश. राज्य मागासवर्ग आयोगाची आज पुण्यामध्ये बैठक. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मागासवर्ग आयोग काय भूमिका घेणार याकडे सर्वांचंच लक्ष. शरद पवार गटाच्या शिर्डीमधील शिबिराची आज सांगता. शरद पवार आज उपस्थितांना संबोधित करणार. दुपारी पत्रकार परिषद देखील होण्याची शक्यता. देवदर्शनासाठी म्हणून शिर्डीतील मेळाव्याला गर्दी. शरद पवार गटाच्या मेळाव्यावर सुजय विखे पाटलांचा जोरदार टोला. तर मेळाव्यामध्ये रोहित पवार नेमके कुठे नॉट रिचेबल झालेत हे शोधावं लागेल. रोहित पवारांच्या अनुपस्थितीवर सुजय विखेंची टीका. कोणालाच माहिती नाही नॉट रिचेबल झाले ते कुठे गेले असतील हे शोधावं लागेल. शिर्डीमध्ये मूळ घेण्याचंच कारण एवढं की निदान बाबांच्या दर्शनासाठी का होईना लोक येतील आणि त्यानिमित्ताने शिबिराला गर्दी होईल अशा प्रकारची व्यूहरचना त्यांनी केली.